छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की. कुठून आलात मित्रांनो? कुठून आलात? शाळेची सहल आहे कसं? ओके, कसा वाटला प्रतापगड किल्ला तुम्हाला? एकदम मस्त. नमस्ते मित्रांनो, जय शिवराय. मी शिवम गणेश मोकल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आज आपण निघालो आहोत सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या किल्ले प्रतापगड दर्शनासाठी. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य साकार करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने केलेले न भूतो न भविष्यती असे धाडसी पराक्रम आजच्या या विज्ञान युगातही आपल्यास अचंबित करतात. पण या सर्व घटनात अविस्मरणीय ठरतो तो प्रतापगडच्या पायथ्याला केलेला बलाढ्य क्रूर कर्म अफजल खानाचा वध. शिवा म्हणजे विषाद काय, चढी घोड्यानेशी जिवंत कैद करून घेऊन येतो अशी गर्जना करून हजारांच्या फौज घेऊन स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानास राजांनी अगदी योजनापूर्वक प्रतापगडाच्या पायथ्याशी धुळीस चालले. अशा ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असणारा प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासातील एक सुवर्ण पानच. मित्रांनो, प्रतापगडावर येताच एक चांगली गोष्ट आपल्याला दिसायला आली की गड संवर्धन या ठिकाणी जोरदार सुरू आहे. म्हणजे नक्कीच शासनाचं सुद्धा या ठिकाणी लक्ष आहे, चांगलं काम करत आहेत. आपले गड किल्ले चांगले शाबूत राहिले पाहिजे यासाठी चांगला प्रामाणिक प्रयत्न होते शासनातर्फे. त्याबद्दल शासनाचे खूप खूप धन्यवाद. किल्ल्याच्या मुख्य महादरवाजापाशी, किल्ल्याचा मुख्य दरवाजा. नमस्ते मित्रांनो, जय जाऊ जय शिवराय. मी शिवम गणेश मोकल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. तर मित्रांनो, आज आपण आहोत सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रतापगड या किल्ल्यावरती. मित्रांनो, सध्या आपण आहोत किल्ल्याच्या महाद्वारापाशी. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे जो अगदी पुरातन काळापासून आहे. फक्त दरवाजा आताच्या बांधकामासारखा आहे आणि तो बांधण्यात आले तो पुरातन शैलीप्रमाणेच आहे. मात्र आताचं नवीन बांधकाम आहे दरवाजाचं. हे दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1656 मध्ये बांधून घेण्यात आले. तब्बल 2 वर्षामध्ये या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर या दरवाजाची निर्मिती जर आपण पाहायला गेलात तर दरवाजाची निर्मिती म्हणजे आपल्या स्वराज्यातील जे पण किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत त्या दरवाजांची रचना गोमुखी रचना असते. गोमुखी रचनेचा अर्थ म्हणजे की तुम्ही सरळ दिशेने तुम्हाला कुठलाच दरवाजा दिसणार नाही. तर तुम्ही आलात ना तर दरवाजा म्हणजे आता तुम्ही खालून आलात तुम्हाला दरवाजा कोणी दिसलाच नाही, डायरेक्ट तुम्ही आला इथे यावं लागलं तुम्हाला तेव्हा तुम्हाला दरवाजा दिसला. याचा फायदा असा होता की कुठलाही शत्रू आला तर तो डायरेक्टली दरवाजावरती हमला करू शकत नव्हता. म्हणजे तुम्ही लाकडी ओंडके किंवा तोफ घेऊन आलात तर तुम्ही डायरेक्ट हमला करू शकत नाही. अशा पद्धतीने या दरवाजांची रचना केली. याला म्हणतात गोमुखी दरवाजा किंवा गोमुखी दरवाजाचा भाग. तर हा आहे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार. अजून एक दुसरी गोष्ट मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही किल्ल्याची जी तटबंदी असते त्या तटबंदीमध्ये हे तुम्ही होल बघू शकता. हे होलला म्हणतात जंग्या. याचा उपयोग ज्यावेळी शत्रू या ठिकाणी जर येत असेल दरवाजा तर त्यासाठी गरम तेलाचा वरून हे करत होतं. म्हणजे तो उघडता न यावा यासाठी गरम तेल छोटे छोटे तोफगोळे असते बंदूक सारखे त्यांनी हमला करते किंवा धनुष्यबाणाने हमला करते. यासाठी या जंग्या तुम्ही जागोजागी पाहू शकता या ठिकाणी. अजून एक या दरवाजाचं वैशिष्ट्य सांगतो की या दरवाजाचा प्राचीन इतिहास लागलेला आहे. ज्या प्रकारे शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी वास्तव्यास होते त्यावेळी सुद्धा या दरवाजाचे काही नियम असायचे. दरवाजा सकाळी 6 वाजता ओपन व्हायचा आणि संध्याकाळी 8 वाजता किल्ल्याचे म्हणजे दरवाजा बंद व्हायचा. आणि आज सुद्धा हाच नियम या ठिकाणी लागू आहे. जर एखादा माणूस 8 नंतर आतमध्ये असला तर तो आतमध्येच अडकला जातो. कारण की तेव्हाचे जे नियम आहेत ते अजून सुद्धा या किल्ल्यावरती लागू आहेत. पाहू शकता दरवाजा तो आताच्या शैलीमध्ये बनवण्यात आलेला आहे. मात्र अगदी याच प्रकारचे दरवाजे पुरातन काळामध्ये सुद्धा होते, शिवकाळामध्ये.
त्याच पद्धतीचा दरवाजा, खिळे पाहू शकता तुम्ही, चांगले नक्षीकाम पाहू शकता. आणि आजसुद्धा हा दरवाजा जसं म्हटलं होतं की सायंकाळी 8 नंतर हे दरवाजे बंद होतात, त्यामुळे 8 नंतर कुठल्याच बाहेरच्या व्यक्तीला किल्ल्यामध्ये प्रवेश दिला जात नाही. तुम्हाला खास गोष्ट दाखवतो, या ठिकाणी तुम्ही छोटंसं होल पाहतात आणि याचं कनेक्शन तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी दरवाजाच्या खाली पाहू शकता इथून तर मित्रांनो कशासाठी बनलं तर हे पावसाचं जे पाणी असतं त्याचं निचरा होण्यासाठी हा होल करण्यात येत असतो. हे वैज्ञानिक दृष्टीने या ठिकाणी किंवा भौगोलिक दृष्टीने हे कलाकौशल्य म्हणावं लागेल. ते ज्यांनी या चौकटीचं बांधकाम केलं, नक्कीच त्यांचं जे वैज्ञानिक दृष्टिकोन होता यामागचा, तो पाण्याचा निचरा होण्यासाठीच केला गेला असावा. कारण की अशा प्रकारचं बांधकाम तुम्ही किल्ले सुधागड आणि किल्ले रायगडावर सुद्धा पाहू शकता. जुना दरवाजा सुद्धा पाहू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी. त्या काढून आता नवीन दरवाजा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक किल्ल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी देवड्या पाहू शकता. या ठिकाणी तोप सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. आधी तोप वर बुरुजावरती होती, त्यानंतर या ठिकाणी हलवण्यात आलेली आहे. कृपया या ठिकाणी तुम्ही सूचना सुद्धा पाहू शकता, तोफीवर कोणी बसू नये. नक्कीच आजकालची सर्व मुलं, लहान मुलं घेतात आणि टोपीवर बसून आपले फोटो काढत असतात, ते चुकीचं आहे मित्रांनो. बुरुजाची तटबंदी तुम्ही पाहू शकता किती मजबूत आहे. आणि वर सुद्धा तुम्ही या ठिकाणी जंग्या पाहू शकता. जनरल पब्लिक इकडनं नाही का? येस मित्रांनो, आपण पाहू शकता या ठिकाणी किल्ल्याचा राजमार्ग, म्हणजे राजे वगैरे यायचे यावेळी गाड्यावर, त्यांच्यासाठी हा होता. आणि आत्ताचा हा मार्ग आहे. आपण किल्ल्यावरती या बाजूने जाणार आहोत. आणि हा पुरातन काळातला राजमार्ग, राजदिंडी. किल्ल्यावरती थोडं चढून आल्यानंतर तुम्हाला एक तलाव दिसेल. हे तलाव जे पाहत होते ते असे गाड्यावरती टोटल 4 तलाव आहेत. आणि चारीचे चारी सर्व मानवनिर्मित तलाव आहेत. याच तलावांना या ठिकाणी आधी कातळ वगैरे होते, असे त्यांना फोडून याच कातळाचे दगड वापरले आहेत ते सर्व किल्ल्याच्या बुरुजांची जी तटबंदी आपण पाहत असता, त्यासाठी या ठिकाणी या तलावातील दगडांचा उपयोग केलेला आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी सरसेनापती बीरम मोहिते यांची तलवार पाहतात. त्याकालीन तोफा बघतात. या तोफा सहज हाताने आपण घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीच्या. त्यामध्ये ही जी आपण पाहतात याला पहार बोलतात. दगड फोडण्यासाठी याचं काम केलं जात होतं त्याकाळी. आणि या छोट्या तोफा या खांद्यावरती सुद्धा सहजपणे तुम्ही घेऊन जाऊ शकता. या छोट्या
आणि कमी पल्ल्याच्या तोफा. मित्रांनो, आपण सध्या आहोत आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या परिसरामध्ये. तुळजाभवानी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी देवी आणि तिचं मूळ निवासस्थान आहे ते तुळजापूर या ठिकाणी. आणि त्याचं प्रति मंदिर आणि प्रतिरूप म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी उभारण्यात आलं होतं, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांकडून या ठिकाणी आपल्या कुलस्वामिनी देवीची नित्यनियमित पूजा केली जाईल. मित्रांनो, अजून गोष्टी तुम्हाला दाखवतो. वस्तू जुन्या काळी म्हणजे धान्य डाळाच्या वगैरे जे सामग्री होती त्यामध्ये पाहू शकता तुम्ही उखळ बोलतात त्याला. अलीकडच्या या काळामध्ये ही लाकडाची सुद्धा पाहायला मिळते. त्यानंतर जातं पाहायला मिळते तुम्हाला या ठिकाणी. यामध्ये धान्य टाकलं जात होतं आणि या दोन्ही बाजूनी दोन्ही असे पकडण्यासाठी बांबू वगैरे लावायचे आणि ते फिरवण्यासाठी होतं. इथून एक होल पाहू शकता मध्ये, तिथून धान्य बरोबर पडायचं खाली आणि दळण्यासाठी याचा उपयोग केला जात होता. हे तुळस पाहू शकता आपण या ठिकाणी. त्यानंतर काही अवशेष आहेत या ठिकाणी. हे तोफेचे अवशेष आहेत, आता पडझड झाली त्यांची. काही भांडी बघू शकता तुम्ही, त्या काळची भांडी. आता बऱ्यापैकी त्यांची पडझड झालेली आहे. मात्र हे सर्व गोष्टी ज्या महाराज जेव्हा होते या ठिकाणी वास्तव्यास किंवा शिवकालीन जे लोक या ठिकाणी राहायचे त्यावेळी सर्व या गोष्टी उपयोगात होत्या. या सर्व गोष्टींचा वापर या ठिकाणी केला जात होता जेवण वगैरे बनवण्यासाठी. आपण जातो आहोत किल्ल्याच्या बाले किल्ल्याच्या दिशेने. हे सुद्धा जर तुम्ही द्वार पाहिलं तर अगदी गौमुखी पद्धतीचं सुद्धा आहे हे सुद्धा द्वार. जसं आपण मुख्य महादरवाजा पाहिला होता त्याच पद्धतीचा हा दरवाजा सुद्धा बांधण्यात आलेला आहे. थेट तुम्ही समोरून हा दरवाजा पाहू शकत नाही, तुम्हाला वाळसा घालून यावं लागतं या ठिकाणी. या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता प्रत्येक किल्ल्यावरती असतं शरभ शिल्प. या ठिकाणी सुद्धा आहेत, दोन्ही बाजूला तुम्ही पाहू शकता शरभ शिल्प. आणि शरभ शिल्प काय आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आणि समोर बघा अष्टप्रधान मंडळ, तिथे 8 लोकांचा दरबार बसायचा. त्याला मराठीत काय म्हणतात, दिवाणी खास दिवाणी आम मोगल भाषेमध्ये. दिवाणी आम म्हणलं की जनता, दिवाणी खास म्हणलं की आपली फॅमिली मीटिंग. हे इंग्रजांनी 1818 मध्ये तोडलं. अच्छा, तलवार घेऊन गेलं ना. मग त्या काळची लोक काय करायची, ते भिंतीमध्ये झोप्यांमध्ये सोनं खजान लपून ठेवायचं ना. त्या उद्देशाने त्यांनी सगळं तोडलं. आणि त्या काळी नवीन कुठल्या व्यक्तीला आपल्या स्वराज्यात, स्वराज्य म्हणजे कळलं आपलं राज्य, दाखल करायचं आहे त्याला इथं आणा. समोर देवीच्या शंकरासमोर शपथविधी, आणि शपथ घेतल्यानंतर तो दाखल झाला. मग त्यांना चोरी, फितुरी, गद्दारी, कुठलं वाईट काम केलं तर अशा गद्दाराला आपल्या काळात शिक्षा आहे ती फाशी, ती पण मिळत नाही. मग तेव्हाची शिक्षा काय माहितीये का, त्याचे हातपाय बांधा, धान्याचं पोतं रिकाम त्या पोत्यात भरा, पोत्याचं तोड बांधा, मागे पॉइंट आहे कडे लोट, जिवंत कड्यावरनं फेकून द्या. या गड्यावरती कडे लोट आहे, रायगडात टकमक टोक आहे. काशी की कला जाती, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर न होते शिवाजी तो सबकी सुन्नत. आपण या ठिकाणी पाहू शकता ही आहे चोरवाट. त्या काळची ती खाली जाऊन चोर दरवाजाला मिळते. चोरवाट आहे त्या काळची. आणि चोरवाटीच्या बाजूलाच लागून आपण या ठिकाणी कडे लोट पॉइंट पाहतात. मी काय बोलतो, हाच जातो का भुयारी मार्ग खाली नाही ना? हा तो चोरवाटीने जातो. हा चोरवाट गाडा प्रत्येक गाडावर चोर महाग तो नाही. आपण सुरुवातीला बघा तो राजमार्ग होता, राजदिंडी मार्ग. भुयारी मार्ग हा तिकडून जातो तो.
आणि हा एक कडेलोट पॉईंट. तर हे तसं बऱ्यापैकी पडझड झालेले. अजून सुद्धा पुढे कडेलोट पॉईंट आहे त्या साईडला. माझा कडेलोट होईल मोबाईलचा. हा माझी सेम अगदी ज्या प्रकारे दाखवले होते इकडे, ज्या मागाशी खालून दाखवले होते आपण महादरवाज्यापाशी जंग्या, शत्रूवर हमला करण्यासाठी अशा प्रकारच्या जंग्या प्रत्येक किल्ल्यावरती असतात, प्रत्येक तटबंदीवरती असतात. त्या ठिकाणी पलीकडे जर तुम्ही या ठिकाणी बघितलात तर या ठिकाणी तुम्हाला आंबेनळी घाट दिसेल. या ठिकाणी पोलतपूर मार्गे तुम्ही चढून रायगडकडून सातारा जिल्ह्यामध्ये एंट्री केली. खाली पलीकडे आंबेनळी घाट आहे. आपण पाहू शकता किल्ल्याच्या आतून बाजून ही तटबंदीचं बांधकाम केलं. हे आताचं बांधकाम आहे, सिमेंटने केलेलं बांधकाम आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि आताच्या बांधकामामध्ये किती निकृष्ट पद्धतीचं बांधकाम आहे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी भेगा वगैरे पडलेल्या आहेत सिमेंटला. पण इथले पण एक बांधकाम पडले आहे, तुम्ही हे सुद्धा पाहू शकता. पण हे पलीकडे जर तुम्ही पाहिलात तर ते प्राचीन बांधकाम आहे. यामध्ये तुम्ही फरक या तटबंदीमध्ये आणि ह्या तटबंदीमध्ये बराचसा तुम्हाला फरक दिसेल. की पाहू शकता तुम्हाला दगडांमध्ये सुद्धा फरक दिसेल. हे आताचे दगड, कोरीव काम केलेले दगड आणि हे तेव्हाचे दगड पाहू शकता तुम्ही. किती मजबूत दगड आणि एक एक दगड किती मोठा तुम्ही पाहू शकता. आणि आताचे दगड पाहू शकता तुम्ही पार ते 2 ते 3 किलोपर्यंत दगड असेल. पण जर तुम्ही हे दगड पाहिलेत तर कमीत कमी एका दगडाचं वजन 100 ते 150 किलो असेल. एवढ्या वजनाचे हे दगड आहेत. तटबंदीच्या बाजूने चालत जात असं तुम्हाला दिसतील. या जागोजागी जंगे लावलेले आहेत शत्रूवरती हमला करण्यासाठी. जर खालून एखादा जर शत्रू आला इकडून पलीकडून तर त्याच्यावरती हमला करण्यासाठी या जंग्या असतात. जागोजागी प्रत्येक सैन्यासाठी या जंग्या दिल्या. मित्रांनो, आपण या ठिकाणी या तटबंदीच्या ठिकाणी जर आलात तर एक गंमत दिसेल. जर मी माझा हात या तटबंदीच्या ह्या साईडला केला तर आपण सध्या आहोत रायगड जिल्ह्यात, आणि जर मी हात या साईडला आणला तर आपण आहोत सातारा जिल्ह्यात. हा फरक आहे, या किल्ल्यावरही फरक आहे बाँड्रीचा. कारण की किल्ल्याच्या पलीकडची या पलीकडची ही जागा आहे, ही संपूर्ण बाँड्री रायगड जिल्ह्याची आहे, रायगड जिल्ह्यामध्ये येतं. आणि संपूर्ण हा किल्ला लगेचच या तटबंदीनंतर सातारा जिल्ह्यामध्ये येतो. आणि पलीकडे आंबेनळी घाट तुम्ही पाहू शकता. या संपूर्ण परिसराला जावळीचं खोरं म्हणतात. हे किल्ल्याच्या अवतीभोवती जे संपूर्ण तुम्ही दाट झाडी पाहतात याला बोलतात जावळीचं खोरं. आणि हे जावळीचं खोरं आधी जावळीचे चंद्रराव मोरे आणि हनुमंतराव मोरे यांच्या अंडर होतं. त्यांचा हा प्रदेश होता जावळीचे चंद्रराव मोरे आणि हनुमंतराव मोरे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जावळीच्या चंद्रराव मोरे यांना एक पत्र लिहिलं होतं की तुम्ही स्वराज्यात सामील व्हा आणि असं आपण मिळून स्वराज्य चालवू, स्वराज्य मोठं करू, आपला धर्म मोठा करू. पण हे हनुमंतराव मोरे आणि चंद्रराव मोरे यांना मान्य नव्हतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी चंद्रराव मोरेंवरती हल्ला चढवला आणि जावळीचा प्रदेश त्यांनी काबीज केला. आणि अशा प्रकारे 1656 रोजी या किल्ल्याची बांधणी झाली. 2 वर्षात हा किल्ला बांधून पूर्ण झाला.
आपण या ठिकाणी पाहतात छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ मूर्ती आणि या मूर्तीचे मूर्तिकार आहेत श्री रामचंद्रजी कामत, मुंबई विलेपार्ले. आणि या मूर्तीचं तब्बल वजन आहे ते 4.5 टन आणि मूर्तीची जर उंची पाहिली तर चौथऱ्यापासून ते पूर्ण तलवारीच्या टोकापर्यंत तर जवळपास 36 फूट यांची हे चौथऱ्यापासून उंची आहे. आणि जर तुम्ही घोड्यापासून जर वर मध्यातून जर उंची पाहिली तर 16 फूट उंची आहे. असा हा पुतळा आणि याची तत्कालीन भारतीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या मूर्तीचं उद्घाटन झालं होतं त्या काळी. आणि अजून एक वैशिष्ट्य सांगतो या मूर्तीचं. या ठिकाणी जे आपण मूर्ती पाहतात त्यामध्ये घोड्याचा एक पाय वर आहे. या जे काही इतिहास आहे, इतिहास असं सांगतो की ज्यावेळी कुठल्या योद्ध्याचं जेव्हा मूर्ती असते किंवा पुतळा असतो आणि जर त्या घोड्याचा एक पाय वर असेल तर त्याला असं म्हटलं जातं की आजाराने मृत्यू झाला असेल कुठल्या योद्ध्याचं तर त्यावेळी घोड्याचा एक पाय वर असतो. जर घोड्याचे 2 पाय वर असतील तर तो असं म्हटलं जातं की युद्धात वीरमरण आलं त्याला. आणि जर 4 पाय हवेत असतील तर नैसर्गिक आजाराने त्या योद्ध्याचं मृत्यू झाला असावा असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी आपण पाहतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अश्व आहे, जे घोडा आहे, त्याचा एक पाय वर आहे. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे निधन झालं ते आजारपणामध्ये झालं. मित्रांनो, हे गडावरचं केदारेश्वर महादेवाचं मंदिर आणि हे मंदिर स्वयंभू मंदिर आहे. महादेवाची मूर्ती आहे, आतमध्ये पिंड आहे आणि स्वयंभू मंदिर आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत केदारेश्वर महादेव मंदिरामध्ये. याच केदारेश्वर महादेव मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाच्या भेटीसाठी जात होते तेव्हाच याच केदारेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केदारेश्वराला या ठिकाणी रुद्राभिषेक घालून अफजल खानाच्या भेटीसाठी गेले होते. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पराक्रम दाखवला तो संपूर्ण जगाला इतिहास त्याचा माहिती आहे. तुम्ही गाड्यावर येताना जो कचरा घेऊन येत असता तो असा कुठे टाकत जाऊ नका. तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर डस्टबिन दिलं त्या ठिकाणी तुम्ही कसं टाका, कारण की आपले गड किल्ल्यांची स्वच्छता राखणे आपलं परम कर्तव्य आहे. ते असे कुठे कचरा टाकत जाऊ नका. या ठिकाणी बजरंगबलीचं मंदिर तुम्ही पाहू शकता आणि छोटं शिवलिंग सुद्धा पाहू शकता. हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलीच बजरंगबलींची मूर्ती आहे. त्या काळी किल्ल्यांवरती आखाडे व्हायचे आणि आखाडे म्हणजे पवनपुत्र हनुमान बजरंगबली त्या ठिकाणी आलेच. शक्तिदाता असे बजरंगबली, त्यासोबत छोटंसं शिवलिंग आहे या ठिकाणी. मंदिर मात्र नवीन आहे, आताचं बांधकामाचं आहे. मात्र जी मूर्ती आहे ती शिवकालीन मूर्ती आहे. कसल्या भाकरी बनवत्या? ज्वारीच्या ना? ज्वारीच्या. आणि त्यासोबत बाजरी, पिठले, वांग्याच्या भरीत, भाकरी, भरीत भाकरी, उसळ भाकरी. तुम्ही गडावर जाता का? नाही नाही, आम्ही कामाला येतो. ओके ओके ओके, चालेल. तुम्हाला पिठलं भाकरी, भरीत भाकरी, खमंग थालीपीठ, पुरणपोळी यासारख्या गोष्टी खाण्यासाठी मिळतील. त्यामुळे खाण्यापिण्याची या ठिकाणी उत्तम अशी सुविधा करण्यात आलेली आहे. गरम गरम आहे, कांदा भजी, पिठलं भाकरी मिळेल. पूर्वीचं बांधकाम दाखवायचं मला तुम्हाला. या ठिकाणी पाहू शकता की पूर्वीच्या बांधकामामध्ये किती निष्ठा होती आणि किती चांगल्या पद्धतीने बांधकाम केलं जात होतं याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि त्याच्याच शेजारी आताचं सरकारी बांधकाम, जे आताचं बांधकाम केले या बांधकामाची आता पडझड होत आहे. तुम्ही पाहू शकता
आणि जे बांधकाम आधीच्या काळामध्ये होतं, एक पायरी सुद्धा हललेली नाही या ठिकाणी. अगदी मजबूत स्थितीमध्ये आज सुद्धा तुम्ही पाहू शकता. चांगल्या स्थितीमध्ये बांधकाम आहे आज सुद्धा. पलीकडे जावळीचं खोरं आणि त्या साईडला महाबळेश्वर आहे. महाबळेश्वरचे पॉईंट्स आहे या ठिकाणी. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत तुमचं स्वागत. माझं नाव गणेश बबन कासुर्डे. याच गडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला 10 नोव्हेंबर 1659. आणि गडावरती राहणारी आम्ही 30 फॅमिलीज आहे, 30 घरं आहेत, 150 लोक राहतो. ते राहणारे लोक म्हणजे मावळ्यांची पिढी. हा छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वंशज उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचा किल्ला आहे. आणि ह्याच गडाच्या पायथ्याशी अफजलखानाला मारलं म्हणून काय म्हणतात माहिती आहे का, काशी के कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर न होते शिवाजी तो सबकी सुन्नत होती. आणि ह्याच गडाच्या पायथ्याशी अफजलखानाला मारल्यानंतर 1661ला ह्याच समोर देवीची स्थापना केली. 1661 ह्या देवीच्या मूर्तीचा शिळा नेपाळमधनं मागवला. नेपाळमध्ये काळ्या गंडकी नावाची शालिग्राम कसोटी आपल्या सोनारकडे असतो ना, आपला राम मंदिर बनवलं तो पण शिळा तिथून मागवला ना. हो. मग त्याच अष्टभुजा मूर्ती ह्याच गडावरती तुळजापूरची भवानी माता तिची प्रतिष्ठापना या गडावरती केलेली आहे. आणि हा गड शिवाजी महाराजांनी 2 वर्षात बांधला. 1656 ते 1658 हिरोजी इंदुलकर, अर्जोजी जाधव यांनी पूर्ण गड बांधला. 5 किलोमीटरची तटबंदी आहे. आणि तुम्ही आता उभे आहात ना, टोटल एरिया किती आहे? 52 एकर. आणि समुद्र सपाटीपासून 3543 फीट वरती तुम्ही आता उभे आहात. आणि महाबळेश्वर 4500 फीट. ते बघा समोर महाबळेश्वर, ऑर्थोसिट पॉईंट, एलपी स्टल, लॉडविक, त्याच्या मागे पाचगणी, तापोळा, मिनी काश्मीर तो ह्या साईडला आला. मागे रायगड. तुम्ही आता सातारा जिल्ह्यात आहे. आणि पूर्ण राहणारे लोक म्हणजेच पिढी जात, नवीन लोकांना अलाउड नाहीये. बरोबर. गडावरचे दरवाजे मी असं ऐकलं होतं की सकाळी 6 वाजता उघडतात आणि 8 वाजता बंद होतात. 6:30 उघडतात आणि बाहेर व्यक्ती बाहेर आत. आणि जे येणारे लोक आहेत ना ते बरोबर टायमिंगलाच येतात. राहिला तो राहिला. 6:30 उघडतात, 8:30 बंद करतात. आणि जे मेन चावी आमच्याकडेच असते. मीच गणेश बबन कासुर्डे. इथे हे फडणीस देवीचे पुजारी, हडप ब्राह्मण, लिंगात जंगम. तुम्ही शंकराचं मंदिर बघितलं ना, ते जंगम केदारेश्वर. हां. आणि राहणाऱ्या लोकांचीच परंपरा चालू आहे. ज्याचं काम तोच करतो. पालखी उचलणारे भुळे परंपरा. हां, तेच पालखी उचलणार. नगारे पालखी कधी निघते? म्हणजे नवरात्रामध्ये 9व्या माळ्याला. ओके, चालेल. धन्यवाद, छान माहिती दिलीत. तर तुम्ही हे घर पाहू शकता. गडावरचं एक राहणीमान. आज सध्या वंश परंपरागत या ठिकाणी ते लोक राहतात. एक वाड्याचं स्वरूप आहे याला. आणि अगदी जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे. घराची चौकट सुद्धा पाहू शकता. त्यांचे वंशजांचे फोटोसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आणि ते या ठिकाणी दरवाजे सुद्धा पाहू शकता. अगदी जुन्या शैलीमध्ये तो अजूनसुद्धा दरवाजा या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आज सुद्धा. हो, लाकूड सुद्धा ओरिजिनल आपण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. प्राचीन देवघर यांचं हे वंश परंपरागत आहे ना. तुम्ही किती वर्ष राहता या ठिकाणी बाबा? पिढी जात होता ना तेव्हापासून. पुढची तुमची पिढी या ठिकाणी 12वी पिढी चालू आहे का? ओके, चांगले. उलट आणि तुम्ही भाग्यवान आहात की या महाराजांच्या पदस्पर्शाने झालेल्या तुम्ही याच्यावर राहता. जुन्या काळचा बेट सुद्धा आपण पाहू शकता या ठिकाणी. जुन्या काळचं बांधकाम आहे. आणि बेडची उंची पाहू शकता तुम्ही, खालून किती उंच आहे. सुंदर. अशा प्रकारच्या माहिती बाहेरशी भेटत नसते मित्रांनो. बघू शकता बेड. उत्तम सागवानी लाकडाचं हे बांधकाम आहे. झोपळा सुद्धा पाहू शकता. या ठिकाणी तटबंदी बांधण्याचं काम चालू आहे. त्यामुळे तटबंदीसाठी वापरते का? ओके. आणि नवीन बांधकाम आता कोणाच्या चालू आहे? उदयनराजेंच्या. त्यांचं म्हणजे त्यांच्यातर्फे दुर्ग संवर्धनाचं काम चालू आहे ना. ओके. संपूर्ण तटबंदीचं काम चालू आहे का? ओके.
तुम्ही ते याच्यात कोरून ते मग ते लावतात का? ओके, चालू आहे ना पुरं. चांगलं काम चालू आहे. चांगलं वाटलं बघून. संवर्धनाचं काम चालू आहे. करा करा ते. मित्रांनो, प्रतापगडवर आल्यानंतर एक गोष्ट चांगली आवडली, ती म्हणजे गड संवर्धन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. संपूर्ण गडाचे तटबंदीचं काम सुरू आहे या ठिकाणी. बघून जरा चांगलं वाटलं. या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने. अजून एक मला तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे. ही जी जागा तुम्ही पाहतात, ही जागा म्हणजे त्या काळचं शौचालय होतं. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, खाली पाण्याचा निचरा करण्यासाठी. जेव्हा मावळे या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव टेळणी द्यायचे, तेव्हा या ठिकाणी त्यांची टेळणी असायची या तटबंदीच्या. आणि लगेचच या ठिकाणी त्यांच्यासाठी टॉयलेटची व्यवस्था होती. शौचालय पाहू शकता तुम्ही. आता यापासून वैताग ते फिरणाऱ्याला काही वाटत नाही. दुर्ग संवर्धनाचं काम आपल्या सातारा राजधानीचे छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांच्यामार्फत या ठिकाणी गड संवर्धनाचं काम अगदी जोरात चालू आहे. जातीने ते या ठिकाणी प्रतापगड या किल्ल्यावरती लक्ष देत आहेत. खूप खूप धन्यवाद राजे, तुम्ही या ठिकाणी जातीने किल्ल्याच्या संवर्धनाकडे लक्ष देत आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पाहू शकतो तटबंदी आहे. भक्कम बांधकाम पाहू शकता. या ठिकाणी सुद्धा तटबंदी संवर्धनाचं काम सुरू आहे, उत्खननाचं काम सुरू आहे. आणि वर आहे ते झेंडा बुरुज, जे आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये पाहतो, प्रतापगडचं बुरुज. आता आपण त्याच ठिकाणी वाटचाल करूयात. हे भावा इथे जायचं आपण. सध्या झेंडा बुरुजच्या दिशेने आपण जातो मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की. कुठून आलात मित्रांनो? कुठून आलात? शाळेची सहल आहे कसं? ओके, कसा वाटला प्रतापगड किल्ला तुम्हाला? एकदम मस्त. फिरून झाला का किल्ला? पहिले सुरुवात झाली का? ओके, चला सर, काढा फोटो. चला. या ठिकाणी पाहतो मित्रांनो प्रतापगड किल्ला. त्यानंतर आपण सध्या आहोत तो झेंडा बुरुज, जो की आपण चौथीच्या इतिहास पुस्तकाच्या समोरच्या कव्हरवर पाहतात, तोच हा बुरुज, झेंडा बुरुज. समोरच्या दिशेने जे पाहतात ते आहे महाबळेश्वर. या ठिकाणी पलीकडे पॉईंट्स आहेत. इथून महाबळेश्वर पॉईंट दिसत नाही, मात्र तुम्ही महाबळेश्वरवरून जर प्रतापगडकडे पाहिलं तर संपूर्ण किल्ला तुम्हाला समोरून दिसतो. आणि समोरचे जे खालचं संपूर्ण प्रदेश जे पाहतात ते जावळीचं खोर आहे. जावळीच्या खंडात जंगलामधून या ठिकाणी युद्ध झालं होतं. आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहतात तिथे आहे अफजल्याची कबर. 32 जातांचा बोकड माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडला होता, असं तो अफजलची कबर त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी कबरीच्या ठिकाणी अतिक्रमण झालं होतं, मात्र महाराष्ट्र सरकारने ते अतिक्रमण उधळवून टाकले. आणि त्यामुळे हा इकडचा परिसर आहे तो वाईचा परिसर आहे. अफजल खान जेव्हा निघाला होता तेव्हा तुळजापूर पंढरपूर मार्गे या ठिकाणी या साईटून आला होता तो वाईच्या दिशेने. आणि त्यानंतर त्याचं संपूर्ण सैन्य या ठिकाणी थांबलं होतं. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानची भेट घडून आली. पण असं सांगण्यात येतं की मित्रांनो ती भेट या ठिकाणी नव्हती, ती भेट गडाच्या खाली झाली होती. तदनंतर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा कोथला काढला, त्यानंतर
अफजल खान पळून जात होता आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत गेलेले संभाजी कावजी यांनी अफजल खानावर पळून जाताना शेवटचा वार केला. त्याचं मुंडकं उडवलं आणि अफजल खानाचं शिर या ठिकाणी किल्ल्यावरती घेऊन आलं. मात्र गडावरती राजमाता नसल्या कारणाने राजमाता होत्या राजगड या किल्ल्यावरती. त्यानंतर त्यांनी त्वरित ते अफजल खानाचं तुटलेलं मुंडकं घेऊन थेट गाठलं ते किल्ले राजगड. सन 1659 ते 1818 या प्रदीर्घ कालखंडात 1689 मधील काही महिन्यांचा कालावधी सोडला तर प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही. सन 1818 मध्ये मराठ्यांचे राज्य इंग्रजांनी जिंकल्यानंतर साताऱ्याच्या गादीवर छत्रपती प्रतापसिंहांना इंग्रजांनी बसवले. त्यावेळी इंग्रजांचा हस्तक बाळाजीपंत नातूने प्रतापसिंहांना प्रतापगड पाडावा असा सल्ला दिला. त्यावर महाराज बोलले, प्रतापगड देवीची जागा, न पाडावे. आणि त्यांनी तशी विनंती इंग्रज अधिकारी एल्फिन्स्टनला केली व त्याने ते मान्य सुद्धा केले. तेव्हापासून आजपर्यंत प्रतापगडचा ताबा सातारच्या छत्रपतींकडे आहे. आज आपल्याला जो सुस्थितीतला प्रतापगड दिसतो त्याचे संपूर्ण श्रेय सातारच्या छत्रपती प्रतापसिंह राजे यांना जाते. मराठ्यांच्या राजसत्तेचा पाया व शिवप्रतापाचा साक्षीदार असणारा हा शिवनिर्मित किल्ला पाहताना आपल्याला पावलं पावली इतिहासाचा रोमांच अनुभवास मिळतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटू. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.